दररोज बॉर्डर रांगोळी काढायची आहे, पण रोज रोज कोणती डिझाईन काढावी हे सुचत नाही. तर त्यासाठी बघा मी आणलेल्या या अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 6 बॉर्डर रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या 6 बॉर्डर रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे तुम्ही बघू शकता, एक क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे बघा मी. आणि जो उंच भाग आहे क्रॉस लाईनचा तिथे डॉट काढून घेतलेले आहेत. 4-4 डॉट काढलेले आहेत आणि आपण काडीच्या बोटाच्या मदतीने ते डॉट मागच्या बाजूला ओढून एक फुलाचा आकार देऊन घेणार आहोत. आता इथे मी 5च फुलं काढलेली आहेत. ही मालिका तुम्ही तुमचं जसं उंबरेचं अंतर आहे त्याप्रमाणे अगदी पुढेपर्यंत वाढवू शकता आणि अगदी पटकन होणारी आहे बघा ही रांगोळी. सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे. आता लाल आणि पिवळा रंग जे आपले शुभ रंग आहेत तेच ह्यामध्ये मी भरलेले आहेत. आता 4ही फुलांमध्ये मी रंग भरून घेतलेले आहेत. आता मधला जो खोलगट भाग आहे बघा तिथे एक गोल आकार काढून घ्यायचा आहे. तुऱ्याप्रमाणे एक आकार काढायचा आहे आणि मध्ये एक कळी काढून घ्यायची आहे. एक देठाप्रमाणे आकार काढायचा आहे आणि कळी काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये मी डॉट दिलेले आहेत आणि छोट्या छोट्या कळ्या आपण काढून घेणार आहोत. आता ह्या कळ्यांनासुद्धा आपण लाल आणि पिवळा रंगच देणार आहोत. बघू शकता तुम्ही. आता ही मालिका तुम्ही अगदी पुढेपर्यंत वाढवू शकता. आता मध्ये आपण एक एक छोटं छोटं पानसुद्धा काढून घेणार आहोत. पटकन होणारी ही रांगोळी आहे. तुम्ही बघू शकता आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. पानांना थोडासा आकार द्यायचा आहे काडीच्या मदतीने. बघा फायनल रांगोळी तयार झालेली आहे आणि फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. रांगोळीचा व्यवस्थित आकार करून घ्यायचा आहे. बघा अगदी सोपी आहे, कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे आणि अगदी पटकन होऊन जाते. रोजची आपल्याला वेळ नसतो घाई गडबडीमध्ये काढण्यासाठी ही रांगोळी अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळी अगदी सोपी आहे. बघा डॉट देऊन मी दिलेली आहेत. डॉट देऊन घेतलेले आहेत बघा सफेद रंगाने. आता तुम्हाला येत नसेल तर इथे बरोबर 3-3 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे आणि डॉट द्यायचे आहेत किंवा अंदाजेही तुम्ही हे डॉट देऊ शकता. त्या सफेद आणि पिवळ्या रंगावरती टाकून घेतलेला आहे. झाकणाने प्रेस करून घ्यायचे आहेत. बघा आपण इथे फुलांचा आकार देऊन घेणार आहोत काडीच्या मदतीने. काडीच्या मदतीने व्यवस्थित फुलांचा आकार द्यायचा आहे. जास्त घाई गडबड करायची नाही, अगदी व्यवस्थित आकार द्यायचा आहे. आता थोडासा सराव झाला की आपल्याला झटपट येतात बघा ह्या रांगोळ्या. अगदी सोपी आहे ही रांगोळी आणि कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. बघा मी सर्व जे डॉट आहेत त्यांना फुलांचा आकार देऊन घेतलेला आहे. काडीच्या मदतीने आपण पाकळ्यांना आकार देणार आहोत. मधल्या बाजूला पाकळ्या ओढून घ्यायच्या आहेत. बघा सर्व पाकळ्या व्यवस्थित मधल्या बाजूला ओढून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपण थोडा थोडा पिवळा रंग भरून घेणार आहोत. थोडं पिवळा रंग मी सर्व फुलांमध्ये भरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता सर्व फुलांमध्ये पिवळा रंग भरून घ्यायचा आहे. आता मध्ये आपण लाल रंगाचा डॉट देणार आहोत, त्यामुळे या फुलाला अगदी सुंदर लुक येतो. तुम्ही बघू शकता आता फुलं अगदी सुंदर दिसतात. फुलं सुंदर दिसतात बघा. आता मध्ये आपण एक देठ काढणार आहोत. सर्वच फुलांना एक वेलीप्रमाणे आकार काढणार आहोत. आता ही जी वेल आहे त्याच्या एका बाजूला आपण पान काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी एका बाजूला डॉट दिलेले आहेत. आता इथे डॉट देऊनच पानं काढायची आहेत, काही वेगळी ड्रॉईंग करायची गरज नाही आहे. तुम्ही बघू शकता मी डॉट दिलेले आहेत आणि काडीच्या मदतीने आपण पानाचा आकार देऊन घेणार आहोत आणि पाठीमागच्या बाजूला देठ काढून घेणार आहोत. आता एका बाजूला आपण छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत. बघा एका बाजूला मी छोट्या छोट्या कळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता वरच्या टोकालासुद्धा आपण 2 कळ्या काढून घेणार आहोत, लाल आणि पिवळ्या रंगाच्या. आता शुभ रंगच वापरलेले आहेत मी. जे आपले शुभ रंग आहेत लाल, पिवळा, हिरवा, असे जांभळा असेच रंग रांगोळीमध्ये वापरायचे आहेत. आता रोजची रांगोळी आहे तर असे रंग आपण शुभ रंग वापरायचे आहेत. तुम्ही बघू शकता कळ्यासुद्धा मी काढलेल्या आहेत. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचं. बघा फायनल रांगोळीसुद्धा आपली तयार झालेली आहे. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे ही सुद्धा अगदी सोपी आहे. बघा रेषा मारून घेतलेल्या आहेत मी. सरळ 2 रेषा मारायच्या आहेत आणि त्याच्यावरती एक क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे. ते क्रॉस रेषा मारायची आहे. बघा वाकडी रेषा असते ना आपली, सर्पकार रेषा आपण म्हणतो, त्याप्रमाणे एक रेषा मारायची आहे. बघा मी यावरती एक
रेषा मारून घेतलेल्या आहेत. वाकडी रेषा किंवा सर्पकार रेषा मारून घेतलेली आहे. आता आपण या रेषेच्या दोन्ही बाजूला पानं काढणार आहोत आणि मध्ये फुलं काढणार आहोत. बघा डॉट देऊनच काढायचे आहेत. दोन्ही बाजूला मी 3-3 डॉट दिलेले आहेत. आता हे जे डॉट आहेत ते आतल्या बाजूला आपण काडीच्या मदतीने ओढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आतल्या बाजूला डॉट ओढून घ्यायचे आहेत आणि एक फुलाचा आकार देऊन घ्यायचा आहे. लाल रंगाचे डॉट, लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत आणि मध्यभागी आपण हिरव्या रंगाचा डॉट दिलेला आहे. आता एका रेषेवरती बघा आपण डॉट देऊन घेतलेले आहेत सफेद. पुन्हा जो आपण जी क्रॉस लाईन काढलेली होती तिचा जो उंच भाग आहे तिथे 4-4 पाकळ्यांची फुलं काढून घ्यायची आहेत. बघा डॉट देऊन घेतलेले आहे मी. मागच्या बाजूला डॉट ओढायचे आहे आणि मध्ये लाल रंगाचा एक डॉट द्यायचा आहे. त्याला हिरव्या रंगाने बॉर्डर करून घेतलेली आहे. आता रेषेचे जे दोन्ही टोकं आहेत त्यावरती आपण पानांचा आकार काढून घेणार आहोत. बघा सोपी आहे ही रांगोळी. अगदी तुळशीसमोर, देवघरासमोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. तर ही रांगोळी तुम्ही आणखी मोठी पुढे वाढवली तरीसुद्धा किंवा एवढी ही रांगोळी जरी काढली तरीसुद्धा सुंदर दिसते. तुम्ही बघू शकता मी दोन्ही बाजूला पानं काढलेली आहेत. पानांमध्ये आपण ज्या शिरा आहेत पानांच्या त्या रेषेच्या मदतीने दाखवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता फुलांमध्ये थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे थोड्या छोट्या छोट्या रेषा मारून वरती पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक येतो आणि रांगोळी भरगच्च दिसते. फायनल रांगोळी आपली रेडी झालेली आहे. आता पुढची जी रांगोळी आहे 4 नंबरची तीसुद्धा सोपी आहे. बघा आता इथे आपण एक फूल काढून घेणार आहोत. बरोबर उंबऱ्याचं मधोमध अंतर घ्यायचं आहे आणि तिथे फूल काढायचं आहे. बघा बोटाच्या मदतीनेच मी फूल काढलेलं आहे. त्यामध्ये आपण कलर भरून घेणार आहोत. काडीच्या मदतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे किंवा रेषामधल्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. बघा 4 पाकळ्यांचं फूल असतं त्याप्रमाणे हे जसं दिलचा आकार असतो ना त्याप्रमाणे हे फूल काढलेलं आहे. आता बरोबर दोन्ही बाजूला रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि एक तुऱ्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचे आहेत. बघा उलट आणि सुलट करून दोन्ही बाजूला मी आकार देऊन घेतलेले आहेत. आता जे टोक आहे कडेचं तिथे आपण 4 पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत. दोन्ही बाजूला सारखीच फुलं काढायची आहेत. बघा दोन्ही बाजूला मी सारखीच फुलं काढून घेतलेली आहेत. आता यामध्ये थोडा रंग आपण भरून घेणार आहोत. तर मधलं जे फूल आहे त्यामध्ये पिवळा रंग भरून घेतलेला आहे. बघा लाल रंगाचा डॉट दिलेला आहे मधल्या भागात. आता बाजूची जी फुलं आहेत त्यामध्ये पिवळा आणि लाल रंग भरून घ्यायचा आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणतेही कलर वापरू शकता. शक्यतो शुभ रंग आहेत आपले ते ठेवायचे आहेत. रोजची रांगोळी आहे बघा तर त्यासाठी आपण जे आपले शुभ रंग आहेत त्याचाच उपयोग करायचा आहे. आता दोन्ही बाजूला थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे 2-2 कळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता ह्या कळ्यांनासुद्धा आपण लाल आणि पिवळा रंगच देणार आहोत आणि फुलाला जे मध्ये आपण फूल काढलेले आहे तिथे छोटी छोटी पानं काढून घेतलेली आहेत. बघा आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे आणि जे आपण गोलाकार काढलेले आहेत तर तिथे पण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. त्यामुळे रांगोळी सुंदर दिसते. बघा रांगोळीला एक भरगच्चपणा येतो. लाल आणि पिवळ्या रंगाच्या कळ्या काढून घेतलेल्या आहेत. बघा फायनल रांगोळीसुद्धा आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुक रांगोळीचा. फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते. तर मध्ये मध्ये थोड्याशा सफेद रंगाने रेषा मारून घेतलेल्या आहेत. आता पुढची ही जी रांगोळी आहे इथे बघा सरळ रेषा मारलेल्या आहेत. 2 सरळ रेषा मारायच्या आहेत. तर मध्ये एक आपण फूल काढून घेणार आहोत. बघा दिलच्या आकाराच्या ज्या पाकळ्या असतात ना त्याप्रमाणे एक फूल काढायचं आहे. आता ही रांगोळी अगदी थोडीशी मोठी आहे. बघा तुम्ही सणासुदीला सुद्धा ही रांगोळी काढू शकता. आता फुलामध्ये लाल आणि पिवळा रंगच भरलेला आहे. तर रोजची रांगोळी आहे तर जास्त काही रंग भरत बसायची गरज नाही आहे. लाल आणि पिवळा रंग भरलेला आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही कलर यामध्ये भरू शकता. मध्ये हिरव्या रंगाचा एक डॉट देऊन घ्यायचा आहे. तर ज्या रेषा आहेत बघा ज्या आपण सरळ रेषा मारलेल्या आहेत. आता ज्या रेषेच्या खाली आपण 3 पानं काढून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूला मी सारखीच पानं काढून घेतलेली आहेत. 3-3 पानं काढायची आहेत. आता मधून एक वेलीप्रमाणे आकार काढायचा आहे.
त्या पानांच्या मधून वेल गेल्याप्रमाणे एक आकार काढायचा आहे आणि वरती आपण कळ्या काढून घेणार आहोत. बघा मी वरती कळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता इथे जी वेल काढलेली आहे त्याला एक गोल गोल आकाराचीच पानं काढून आपण सफेद रंगच त्यामध्ये भरणार आहोत. रोजची रांगोळी आहे तर जास्त काही रंग भरलेले नाही आहेत. बघा तुम्ही बघू शकता. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे हिरवा रंगसुद्धा भरू शकता. पानांमध्ये खालच्या बाजूला जी पानं काढलेली त्यामध्ये हिरवा रंग भरलेला आहे आणि लाल रंगाचा मध्ये डॉट एक दिलेला आहे. आता कळ्यांमध्ये लाल आणि पिवळाच रंग मी भरलेला आहे. दोन्ही बाजूला 2 कळ्या काढलेल्या आहेत. आता मध्ये रिकामी जागा दिसते तर तिथे सुद्धा आपण छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत. फुलांमध्ये रेषा मारून डॉट दिलेले आहेत. बघा आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल रांगोळीसुद्धा अगदी छान दिसते. मध्ये रिकामी जागा दिसते तर तिथे छोटंसं एक फूल काढून घ्यायचं आहे. छोटं फूल काढलेलं आहे बघा मी. त्यामुळे आणखी सुंदर लुक आला आहे रांगोळीला. तुम्ही बघू शकता रांगोळी आपली फायनल तयार झालेली आहे. खालच्या बाजूला छोटे छोटे डॉट दिलेले आहेत. त्यामध्येही लाल आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे. आता पानांमध्ये थोडेसे रेषा मारून तिथे सुद्धा पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता इथे पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या एकादशी आहे त्यानिमित्त ही रांगोळी काढलेली आहे. बघा आपल्या विठ्ठलाच्या डोक्यावरती जो टिळा आहे तो काढून घ्यायचा आहे. ते मी जाड रेषा दिलेल्या आहेत दोन्ही बाजूला. आता दोन्ही बाजूला आपण तुळस काढून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे. बघा तुळशीसमोर उद्या नक्की तुम्ही ही रांगोळी काढून बघा. अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेली आहे. जास्त काही ड्रॉइंग वगैरे केलेली नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुळससुद्धा दाखवलेली आहे. बघा मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7 पर्यंत रांगोळ्या असतात. छोट्या छोट्या रांगोळ्या मी दाखवलेल्या असतात. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की माझे चॅनलला एकदा भेट द्या. सानवी आर्ट 1 या चॅनलला नक्की एकदा व्हिजिट करा आणि बघा. छोट्या छोट्या रांगोळ्या असतात. नक्कीच तुमच्या उपयोगाला पडतील अशा रांगोळ्या असतात बघा. रोज काढण्यासाठी बॉर्डर रांगोळ्या किंवा टिपक्यांच्या रांगोळ्या, फ्री हँड रांगोळ्या, सर्वच प्रकारच्या रांगोळ्या, सणासुदीला रांगोळ्या ज्या काढतो आपण मोठ्या त्यासुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही नक्की एकदा भेट द्या आणि बघा. छोटीशी का होईना रांगोळी नक्की दरवाजासमोर काढा बघा. आता इथे मी तुळस काढलेली आहे. तुम्ही बघू शकता. छोटीशी तुळशीच्या फांद्या दोन्ही बाजूला काढून घेतलेली आहे. आता बघा प्रत्येकाकडे बंगले असतात. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुळशी वृंदावन असतं, देवघर असतं. तर छोटीशी का होईना रांगोळी आपण नक्कीच काढायला हवी. तुम्ही बघू शकता ही रांगोळी आपली फायनल तयार झालेली आहे. तर खालच्या बाजूलाही एक छोटंसं तुळशीची पानच मी काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. बघा रोज नक्की छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर, तुळशीसमोर किंवा देवघरासमोर काढून 2-3 फुलं ठेवले तर एक आपला दिवससुद्धा प्रसन्न जात असतो. प्रसन्न वातावरण निर्माण होतं बघा. घरातील सदस्यांचं मनसुद्धा प्रसन्न होत असतं. त्यासाठी नक्की छोटीशी रांगोळी काढायला हवी. आता रांगोळी ही आपली कला नसून एक परंपरा आहे बघा. तर आपल्या परंपरेमध्ये रांगोळीला खूप महत्त्व दिलं जातं, शुभ समजली जाते. तर अशाच रांगोळ्या बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि रोज रांगोळी काढण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.